टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खरं तर गेले 11 वर्ष केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। या सरकारमध्ये नेहमीच हिंदुत्वाचा निवडणुकीपुरता वापर वारंवार केला जातो। एखादं प्रकरण ह्यांच्या विरोधात गेलं की ताबडतोब हिंदुत्वाचा ते मुद्दा पुढे आणतात आणि लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न करतात। आज आपण असेल की कालच्या अधिवेशनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने सरकारवर वेगळ्या पद्धतीने हल्लाबोल होत आहे आणि त्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी औरंगजेबाची कबर या ठिकाणी हा विषय काढलेला आहे। खरं तर औरंगजेबाची कबर काय आज आणि काल झालेली नाही, ती अनेक वर्षापासून आहे आणि त्या कबरीला दुर्दैवाने या जे सरकारने काय दिलं हे माहिती नाही, परंतु ज्या भाजपच्या सरकारने हिंदुत्ववादी विचाराचं सरकार म्हणत आहे आणि राज्यामध्ये 7.5 वर्ष आणि आता जवळजवळ 6 महिने हे सरकार हिंदुत्वाचं म्हणून करतायत। निवडणुकीमध्ये कटेंगे तो बटेंगे हा मुद्दा घेत आहेत आणि त्याच औरंगजेबाच्या कबरीमध्ये हे त्यांच्या याच्यासाठी दरवर्षीच पैसे दिले जातात। आता केंद्र सरकारचं माहितीच्या अधिकारात बाहेर पडलं आहे, परंतु राज्य सरकारसुद्धा या कबरीसाठी खर्च करतोय हे मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतोय। दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव असलेलं राज्याभिषेक राजा शिवरायांचं मंदिर असलेलं शिवराजेश्वर मंदिर या सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे। या किल्ल्यावर पुरातन काळापासून शाहू सरकार त्या ठिकाणी निधी देत होतं, परंतु सरकारने आता गेल्या 10-12 वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारने हा निधी पूर्णतः बंद केलेला आहे आणि दुर्दैवाने या जिल्ह्याचे पालकमंत्री सातत्याने सांगत असतात की हिंदुत्वाचं सरकार आहे आणि हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन ते लोकांपुढे जात असतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी मंदिरासाठी निधी देण्याची वस्तुस्थिती आहे आणि आता औरंगजेबाच्या कबरीवर जो शासनाने खर्च केलेला आहे, निधी दिला आहे, त्या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे? त्यांची भूमिका ह्यावेळी मात्र पोटचेपी असणार आहे आणि त्यामुळे फक्त मतदानासाठी हिंदुत्वाचा मुद्दा हा हे करतायत आणि स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून हिंदूंना खऱ्या अर्थाने जर सन्मान करून सांगायचं तर ते बाळासाहेबांनीच आणि शिवसेनेने दिलेला आहे आणि जर हा निधी जर नाही मिळाला तर निश्चितपणे आम्ही तो निधीसाठी तीव्र आंदोलन या ठिकाणी करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।